फ्लावरची फवारणी करत आहोत। तर फ्लावरला कीड, परत करपा आणि टॉनिक याचं आपण औषधाची फवारणी करणार आहोत। त्याच्याने ते तर बघा म्हणजे फवारणी चालू आहे। आज मंडळी आभाळ आलेला आहे, पाऊस येण्याची आज दाट शक्यता आहे। सकाळी थोडा झिरझिर झाला आहे। हे बघा सोयाबीनचं पीक आहे। आमच्या शेजाऱ्याचे चुलत सासऱ्यांचं हे पीक आहे। खूप छान सोयाबीन आलेलं आहे। भरपूर त्याची उंची वाढलेली आहे, त्याच्यामुळे शेंगा पण भरपूर लागतील। अजून काहीला कळी वगैरे सुटलेली नाही आहे। तर बघा मंडळी, ह्या झाडाला कसं करपा आलेला आहे आणि ह्याला होल पडलेत, म्हणजे ह्याला किडीने खाल्लेलं आहेत पानं। त्याच्यामुळे ह्याला फ्लावर लवकर येणार नाही। अजून तुम्हाला दाखवते किडीने खाल्लेली रोपं बघा। ह्याला पण होल भरपूर पडलेले आहेत। ह्याला का आळी फिरली ह्याच्यावर। हा करपा बघा, खाली जे एक पान करपून गेलेलं आहे। तर बघा मंडळी, ह्या इकडच्या रानात तणनाशक औषध मारलेलं आहे तण जळण्यासाठी। त्याचा रिझल्ट दाखवायला लागलेला आहे। तण जळायला लागलेलं आहे, पिवळं पडलं आहे। आता हे 2-4 दिवसात फ्लावर लावण्यासाठी रान तयार होईल। ह्यात फ्लावरची लागण मग केली जाईल। बघा किती भरपूर तण उगवलेला आहे, बारीक बारीक। का मंडळी, मिरची, भेंडी, पावटा, मिरचीला कळ्या लागलेल्या आहेत। वातावरण कसं छान झालेलं आहे बघा, सगळीकडे सावलीच आहे। हे कुठे कुठे फ्लावरचे रोप लागलेले आहेत। पाण्याबरोबर पीक वाहून आलेलं ते उगवलेलं आहे। ते आम्ही तशीच ठेवलेत। या मिरचीला कळ्या, बारीक बारीक नाजूक कळ्या सुटले। ते यातील पण तण करपायला लागलेला आहे। पूर्णपणे जळायला लागलेले आहेत। हे निलगिरीचे झाड, तर मंडळी हातून औषध मारण्यासाठी पाणी काढायचं आहे। बघा ही अडचण, बघा पाणी, भरपूर पाणी आहे। पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे। घरून पाणी आणलं नाही, कारण घर खूप लांब आहे आणि रस्ता काही एवढा चांगला नाही आहे, चिखल खूप आहे। त्याच्यामुळे काय पाणी आणलं नाही घरून। यातूनच पाणी काढून औषधाची फवारणी करायची।
हे बघा बोरीचं झाड आहे, छोटी देशी बोरी. हो बाटली आहे की म्हणते मला वाटतं. आपल्या काढू का? तर मंडळी अशी असते बघा शेतकऱ्याची तारावरची कसरत. रोज काय ना काहीतरी उद्योग असतोच, कामं असते तेच. आणि का ह्यातून अर्धे हा पाणी होते थोडं होता मग यातून पाणी काढलेलं आहे फवारणीसाठी. बघा हे गवत आहे, त्या गवतात काय कळते का पाय टाकण्यासाठी.
अजून 3 पंप आहेत फवारणी करायसाठी. एवढं औषध शिल्लक आहे बघा. अजून तरी 1 पंपाचं पाणी काढावं लागणार आहे इथून. तेव्हा हे मिरची, वांगी हे यांच्या पण कीड करपा झालेला आहे, त्याची पण फवारणी करून घेतो लागलेच. एका वावरात सारखं येणं नाही जमत, दुसऱ्या पण वावरांना दिवस दिले पाहिजेत. दुसरीकडं पण फ्लावरची लागण आहे, तिकडं पण आता किडीचं ह्याचं औषध मारायचं आहे हे झाल्यानंतर. बघा मंडळी, मुलं शाळेत निघालेले आहेत, मराठी शाळेत गावामध्ये. आम्ही रानात राहिला आहे, त्याच्यामुळे गाव 1-2 किलोमीटर लांब आहे. मुलांना रोज तेवढं रनिंग करावं लागतं जाणं येण्याचं शाळेसाठी. बघा मंडळी, झेंडूला फुलं लागलेले आहेत आपल्या. ही टोमॅटो लागलेले आहेत. टोमॅटो बऱ्यापैकी मोठे व्हायला लागलेत. ह्याला बांधणी केली पाहिजे यांची. तोडू का गणपतीला फुलं उद्या? हा बघा मंडळी, फ्लावर फुलं याला फ्लावर आलेला आहे. बघा इथं पण लागलेला आहे फ्लावर. याला पण आलेला आहे मंडळी. त्याला आता धने येतील. चटणीला धने लागतात, त्याच्यासाठी मी कोथिंबीर ठेवलेली आहे. मंडळी हा बघा रस्ता. तरी पाऊस कमी आल्यामुळे चिखल कमी आहे, नाहीतर गाड्या अशा सटासट घसरतात ना. हा बघा चिखल. बघा घोसावळ्याची फुलं बघा. सुरुवात केली शेंगा तोडाय. लय वाळल्या ते मामा. रोज मार्केट असताना पण ओढूला. आज गुरुवार आहे. आज बंद आहे. उद्या थोडा जाईल. मग असं मग उद्या बरोबर आहे. आज गुरुवार आहे. ते जाधव करायला येतो वाटतं. उद्या मग ही करायलाच गेली पाहिजे होती. तिकडं मुंबईला जाऊन काय फायदा आहे? त्याला नाव करायलाच गेलं पाहिजे. थोडा मग वाढच्या आपले कमी होईल ना.
तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.